बदलापूर पश्चिम येथील मांजर्ली परिसरातील शाश्वत पार्क मुक्ता हाईट्स समोर नगर परिषदेकडून करण्यात आलेले खोदकाम अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे। निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कामानंतर पुढील कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। खोदकामामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटाराचे पाणी साचले आहे। या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांची पैदास वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। परिणामी डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगराईचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त होत आहे। या परिसरात अनेक शैक्षणिक क्लासेस तसेच लहान मोठी दुकाने आहेत। दररोज विद्यार्थ्यांची, पालकांची आणि ग्राहकांची मोठी वर्दळ असते। मात्र रस्त्यावर असलेल्या खोदकामामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे। पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली असून व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम होत आहे। दुकानदारांचे म्हणणे आहे की ग्राहक येण्यास टाळाटाळ करत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। काम सुरू करायचे आणि अर्धवट सोडून द्यायचे हा प्रकार नगर परिषदेच्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे। निवडणुकीपूर्वी काम सुरू करून नंतर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे। या संपूर्ण प्रकाराकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खोदकाम पूर्ण करावे, रस्ता पूर्ववत करावा आणि साचलेले गटाराचे पाणी त्वरित काढून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नगर परिषद याची गंभीर दखल घेऊन नागरिकांना दिलासा देणार का, हा प्रश्न आता बदलापूरकरांना पडला आहे। नमस्कार, मी शाश्वत पार्क मुक्ता हाईटच्या बिल्डिंग समोर उभा आहे, बदलापूर वेस्ट मांजर्ली एरिया। तिथे आमच्या क्लासच्या अकॅडमीसमोर बरेच दिवस झालं खोदून ठेवलं आहे। इलेक्शनच्या आधीपासून त्यांनी सुरुवात केली। एवढी मोठी गटार केली, ती क्रॉसही करता येत नाही। त्याच्यात ते गटारीचं घाण पाणी जमून सगळीकडे वास सुटलेला आहे। सगळ्यांना त्रास होतो आहे। तिकडे कोणी फिरकतही नाही, कोणी लक्ष द्यायला पण येत नाही आहे आणि खूप दिवस चालले आम्हाला कोणी तिथे सांगण्यासाठी भेटत पण नाही आहे। कधी होणार आहे तेही काही कळत नाही। आमच्या आजूबाजूला पण कॉम्प्युटरचे क्लास आहे, शिवण क्लास आहे, या सगळ्यांना स्टुडंटना जायला यायला खूप त्रास होत असतो। तरी कोणीतरी याची दखल घ्यावी ही विनंती।